आदरणीय शिक्षक वृंद आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्य सुनील धोंडकर. मी KM हायस्कूल येथे शिकते. मी संतोष क्लासेसची विद्यार्थिनी आहे. माझा आजचा विषय आहे धर्मयोगिनी. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर. मधुर होती ज्यांची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी. गाजावले जिने दिशादाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासक तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान व धर्मपरायण कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सत्तेचा मंत्र व विकासाचे तंत्र वापरून ज्यांनी भारतभर अनेक विकासकामे केली. 18व्या शतकात ज्या रणरागिणींनी स्त्रियांसाठी असलेली चूल आणि मूल ही समाजव्यवस्था झुगारून देत तब्बल 28 वर्षे एका हातात शस्त्र तर दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन प्रजेचा हिताचा राज्यकारभार केला, अशा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावी सुशीलाबाई व मानकोजी शिंदे ह्या दाम्पत्याच्या पोटी झाला. लहानपणापासूनच त्या खूप हुशार आणि चाणाक्ष होत्या. त्या काळी स्त्रियांवर अनेक बंधने असतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. बाल अहिल्याची हुशारी व धाडसी वृत्ती डोळ्यात भरल्याने माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी त्यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत अहिल्याबाईंचा विवाह लावून दिला. अहिल्याबाईंच्या जडणघडणीत त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचे इसवी सन 1758 साली कुंभेरच्या लढाईत तोफेचा गोळा लागून निधन झाल्यानंतर त्या सती जायला निघाल्या. मात्र मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. पतीच्या निधनानंतर सासरे मल्हारराव होळकर, मुलगा मालेराव व जावई यशवंतराव फणसे यांचे निधनही त्यांनी मोठ्या धीराने पचवले. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटांचा परिणाम त्यांच्या राज्यकारभारावर कधीही होऊ दिलाही नाही. माळवा प्रांत गिळंकृत करण्यासाठी 50,000ची फौज घेऊन आलेल्या राघोबाला त्या पत्र पाठवून सांगतात, जर रणांगणात मी हरले तर मला कुणीही काहीही म्हणणार नाही, परंतु तुमचा पराभव झाला तर राघोबा पेशवे एका स्त्री करून हरल्याची इतिहासात नोंद होईल. पत्र वाचताच राघोबा पेशव्यांनी माघार पत्करली. शत्रूला मनात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचे असते हे मानसशास्त्र अहिल्याबाईंना अवगत होते. रणरागिरी तू पुण्यश्लोकी जपला असं वारसा शिवरायांचा, रणरागिरी तू पुण्यश्लोकी जपला असं वारसा शिवरायांचा. न उतरता रणांगणी दाखवली शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाची, न उतरता रणांगणी दाखवली शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाची. न्यायदानाची पुरस्कर्ती तू राग तुला अन्यायाचा, न्यायदानाची पुरस्कर्ती तू राग तुला अन्यायाचा. अहिल्यादेवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा, अहिल्यादेवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा. आयुष्यात किती संकटे आली तरीही त्यावर मात कशी करावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र. गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी त्यांनी विहिरी तलाव खोदले, 12 घाट मानले, शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात काशी विश्वनाथ मंदिर आणि सोमनाथ मंदिर याचा देखील समावेश आहे. म्हणूनच तर त्यांच्या कार्याची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ, रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट व डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी थोर ब्रिटिश लेखक लॉरेन्स यांनी केली आहे. अशा लोककल्याणकारी राणीचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. शेवटी मी एवढंच म्हणेन, त्यागालाही वाटावी लाज असा महान तुमचा त्याग, त्यागालाही वाटावी लाज असा महान तुमचा त्याग. तुमच्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान, तुमच्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान. धन्यवाद.